दरवर्षी आपण होळी पौर्णिमा का साजरी करतो? एक संस्कृती म्हणून, एक परंपरा म्हणून आणि जास्तच विचार करून उत्तर द्यायचं म्हटलं तर आपल्यातलेच वाईट दोष बाहेर काढण्यासाठी किंवा होळीच्या आगीमध्ये दहन करण्यासाठी म्हणून. पण हे फक्त बोलण्यापर्यंतचा, सांगण्यापर्यंतचा. तसं पाहिलं तर खऱ्या आयुष्यात होळी तेव्हा साजरी होईल जेव्हा आपण स्वतःच्या आत डोकावून बघण्याची हिंमत करू. फक्त होळीमध्ये लाकडं जाळून, नारळ टाकून, पाया पडून नशीब बदलणार नाहीये. पण जर स्वतःच्या स्वभावातील एखादी चूक जी आहे ती मान्य केली तर मात्र भविष्य नक्की बदलू शकतं. आणि ही होळी पौर्णिमा साजरी करणं सार्थक ठरू शकतं. आपण कसे आहोत हे आपल्याला पूर्णपणे आणि चांगलंच माहिती असतं. आणि हेही तेवढंच खरं की आपण सगळेजण अपूर्ण आहोत. काहीतरी कमतरता असतात. भले तो मग राग असेल, आळस असेल आणि कधीतरी तो मीच बरोबर आहे हा वाला अट्टहासही असू शकतो. आपण या कमतरता लपवण्याचा प्रयत्न करतो आणि मग आतल्या आत या आपल्याला त्रास देत राहतात, जाळत राहतात आणि पुढे जाण्यापासून रोखत राहतात. मानसशास्त्र सांगतं, जोपर्यंत आपण आपली चूक ॲक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत आपण ती करेक्ट करू शकत नाही. मग विनाकारण आपण स्वतःशीच खोटं का बरं बोलायचं? आणि म्हणूनच यावेळेस होळीमध्ये प्रार्थना करत असताना शांततेत डोळे मिटा आणि स्वतःला विचारायचं, माझी अशी कोणती सवय आहे बरं, जी माझ्या प्रगतीत अडथळा आणते? काहीही असू शकते ती, मगाशी म्हटल्याप्रमाणे राग, टाळाटाळ करण्याची सवय किंवा इगो, बरोबर? मग स्वतःला कसलंही न लपवता, न्यूनगंड न बाळगता या कमतरतेची कबुली द्यायची आहे आणि मानसिक आहुती द्यायची आहे. स्वतःला स्पष्टपणे आणि शांततेत सांगायचे, हो, माझ्यात ही कमतरता आहे आणि आजपासून मी ती बदलण्यासाठी प्रयत्न सुरू करतीये. हळूहळू का होईना, पण मी ही कमतरता नक्कीच बदलणार आहे. राख झाल्यानंतर जे उरतं ना, ते पूर्णपणे शुद्ध असतं. तुमचं मन शुद्ध करा. तुमची प्रगती आपोआप होईल. स्वतःला जाळणं थांबवा हो. स्वतःला घडवायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वतःला स्वीकारता ना, जसे आहे तसं, तेव्हा खऱ्या अर्थाने नवा जन्म होतो. मनशक्ती परिवारातर्फे या पवित्र होळी पौर्णिमेच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि या मुहूर्तावर तुमच्यातील नवीन जन्माच्याही तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.